गोंदिया शहर में कल रात से भारी मूसलाधार बारिश जारी है। इस बारिश में शहर में नाले से सटा एक मकान ढहने से एक महिला की मौत हो गई, तो वही एक महिला लापता होने की जानकारी सामने आई है। गोंदिया जिले में रात के दौरान बादल फटने जैसी बारिश होने के कारण पूरे जिले में बाढ़ जैसी स्थिति पैदा हो गई है। गोंदिया शहर से होकर बहने वाले नाले के पास पानी में एक मकान गिरने से एक महिला की मौत हो गई, तो वही एक महिला मकान के नीचे दबी हुई है। वही एक व्यक्ति बाल बाल बच गया है। मृतक महिला का नाम डिपिन अग्रवाल उम्र 27 वर्ष है, तो वही लापता महिला का नाम किरण अग्रवाल है। प्रशासन की ओर से राहत और बचाव कार्य जारी होने की जानकारी तहसीलदार श्रीकांत कांबळे ने दी। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील नगरपालिका आणि फुलचूर गावाच्या हद्दीवरून वाहणाऱ्या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत आहे। नाल्याच्या ठिकाणी असलेल्या अग्रवाल फॅमिलीचं जे घर आहे ते पूर्ण नाल्यामध्ये कोसळून पडलेलं आहे। त्या घरामध्ये काल रात्री 3 व्यक्ती होते, त्यापैकी कुटुंब प्रमुख हे अनिल अग्रवाल ते सुखरूपरित्या बाहेर पडलेले आहेत, मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी हे मलब्याखाली दबून होते। त्यापैकी दबून असलेल्या त्यांचा मुलगा जो आहे त्याला आपण बाहेर काढलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याला रवाना केलेला आहे। मात्र त्यांची पत्नी किरण अग्रवाल हे अद्यापही मलब्याखाली आहेत। त्यांना काढण्यासाठी या ठिकाणी JCB त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जे काही कर्मचारी आहेत घटनास्थळी आहेत। त्याचबरोबर मी गोंदिया शहरातील आणि परिसरातील सर्व जनतेला मी आवाहन करतोय की अशी कोणतीही अनुचित घटना आपल्या गल्लीमध्ये आपल्या नगरामध्ये जर घडली असेल तर तात्काळ प्रशासनात संपर्क साधावा। त्याचबरोबर विनाकारण कोणीही पावसाच्या पाण्यामध्ये फिरू नये हे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो। धन्यवाद।